हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर या कन्सेप्टच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ओके, तर बघा बायोटेक्नॉलॉजी जी तर ती ॲग्रिकल्चर फील्डमध्ये कशा प्रकारे यूज केली जात असते या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर बघा बायोटेक्नॉलॉजी हेल्प इन ॲग्रिकल्चर टू मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जेनेटिकली. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमला मॉडिफाईड करायचं असेल, जेनेटिकली म्हणू आपण त्याला, त्याचे जेनेटिक गुणधर्म जर समजा बदलायचे असेल, मॉडिफिकेशन करणे म्हणजे बदलणे. ओके, तर त्यावेळेस बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. आता बघा, टू डेव्हलप डिसीज, पेस्ट, इन्सेक्ट रेजिस्टन्स व्हरायटी कॅन बी अचिव्ड बाय द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. जर समजा आपल्याला इन्सेक्ट रेजिस्टन्स म्हणजे कीटक प्रतिबंधक, पेस्ट रेजिस्टन्स म्हणजे कीड प्रतिबंधक, किंवा डिसीज रेजिस्टन्स म्हणजे आपण म्हणणारे रोग प्रतिबंधक व्हरायटी जर तयार करायची असेल वनस्पतीची, तर अशा वेळेस आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करत असतो किंवा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करत असतो. किंवा समजा आपल्याला टू डेव्हलप जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स लाईक बीटी कॉटन, animals, then other microorganism, we can use biotechnology. बघा, जर समजा आपल्याला एखादं जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट तयार करायचं असेल, ॲनिमल तयार करायचं असेल, किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम जर तयार करायचं असेल, काय सांगितलं मी तुम्हाला, ज्यावेळेस आपल्याला एखादा प्लांट, ॲनिमल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जेनेटिकली मॉडिफाईड करायचं आहे, अशा वेळेस आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करत असतो. आता या ठिकाणी एक कॉमन एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं बघा, बीटी कॉटन. ओके, बीटी कॉटन म्हणजे बॅसिलस थोरेन्जिन्सिस कॉटन, ज्याच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या इन्सेक्टला रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी असते. आपण आपल्या शेतामध्ये बीटी कॉटन लावत असतो, त्याला बीटी का म्हणतात, तर त्या कॉटनमध्ये वेगवेगळ्या इन्सेक्टला रेजिस्ट करण्याची कपॅसिटी असते. ओके, बायोटेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह द ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. बघा, बायोटेक्नॉलॉजी जी तर ती ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करत असते, म्हणजे उत्पन्न वाढवण्याचं काम या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने या ठिकाणी शेतीमध्ये केले जात असते. जर समजा आपल्याला लार्ज स्केल ऑफ प्लांट तयार करायची किंवा प्रोपगल तयार करा, रोपटे जास्त तयार करायचे समजा वनस्पतीचे, तर अशा वेळेस आपण टिश्यू कल्चर या टेक्निकचा वापर करत असतो. या टेक्निकच्या मदतीने विदिन अ शॉर्ट पिरियड म्हणजे खूप कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त प्लांटचे तर ते तयार करू शकतो. लक्षात, टिश्यू कल्चर टेक्निकच्या मदतीने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पतींचं जे जर्म प्लाझम आहे, म्हणजे जो जीव असलेला, गुणधर्म असलेला जो पदार्थ आहे, तर त्याला स्टोअर करू शकतो आणि त्याचे जे जेनेटिक टाईप्स जे तर त्यांना सुद्धा मेंटेन करू शकतो. ओके, बघा, दिस टेक्निक हेल्प इन यूज टू प्लांट दोज विच प्रोड्यूस रिकॅल्सिट्रंट सीड और प्रोड्यूस हायली व्हेरिएबल सीड. बघा, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने किंवा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काही अशा वनस्पती ज्या रिकॅल्सिट्रंट सीड म्हणजे काय, तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, असे सीड जे डू नॉट सर्वाइव्ह इन अ ड्राय ऑर फ्रीजिंग कंडिशन. म्हणजे अशा वनस्पती किंवा असे बिया ज्या ड्राय कंडिशनला किंवा फ्रीजिंग कंडिशनला जगू शकत नाही, त्या वनस्पतींच्या बियांना काय म्हणतात, रिकॅल्सिट्रंट सीड. ओके, तर हे रिकॅल्सिट्रंट सीड जे ते सुद्धा आपण या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करू शकतो. लक्षात, म्हणजे काही अशा वनस्पती की त्या वनस्पतींचे सीड जे तर ते जर्मिनेट, या ठिकाणी फ्रीजिंग कंडिशन म्हणलं तर 10 डिग्री सेल्सिअसचा बिलो जर टेम्परेचर असेल, तर अशा वेळेस सीडचे तर ते जर्मिनेट होत नाही. एक साधा अनुभव आपल्याला माहिती आहे आपल्या शेतातला, की ज्यावेळेस आपण पेरणी करायला जात असतो, त्यावेळेस वाफ जर नसेल, शेतामध्ये जर वाफ नसेल, तर अशा वेळेस आपण पेरणी थांबवत असतो, कारण वनस्पतीला एक ठराविक टेम्परेचरची आवश्यकता असते, जेणेकरून वनस्पतीची
तर ती जर्मिनेट होऊ शकते किंवा त्या सीडमधनं रोपटं जे तर ते बाहेर येऊ शकते. लक्षात, म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, जे रिकल्सिट्रंट सीड जे तर ते सुद्धा आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करू शकतो. ओके, तर हे एक या ठिकाणी छोटंसं आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे यूज केला जात असतो याच्या बाबतीत चर्चा केली. काही अजून जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट असेल, ॲनिमल्स असतील, तर ते अनादर ॲप्लिकेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ओके, थँक्यू.